आपल्यासोबत आता सुभाष राठड आहेत. ते या मोर्चाचे मेन अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका कशासाठी हा मोर्चा यांनी इथे आणलेला आहे. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. काय सांगाल, कशासाठी हे आंदोलन आपण इथे घेतलेलं आहे? हां, आपण सगळ्यांना माहीत असेल की 2019ला सन्माननीय राज्यपाल महोदय यांनी जी अधिसूचना काढली पेशा क्षेत्रामधली 25%, 50% आणि 100%, त्या अनुषंगाने शासनामार्फत कार्यवाही झाली. पदभरती सुरू होऊन निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. परंतु या GRच्या किंवा त्या अधिसूचनेच्या अगेन्स्ट काही लोक कोर्टात गेले होते आणि ज्या दिवशी नियुक्त्या देणार त्याच दिवशी हा कोर्टाने स्टे दिला होता, सुप्रीम कोर्टाने, आणि त्या अनुषंगाने ही भरती पूर्णपणे थांबलेली होती. त्यानंतर गेली 2023 पासून सातत्याने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पाठपुरावा म्हणा केस आम्ही लढली आणि त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने आता त्याचे अंतरिम जे ऑर्डर्स आहेत ते थोडे त्यांनी दिलेले आहेत की 50% तुम्ही पदभरती करू शकता, अशा पद्धतीचे निर्देश देऊन आणि त्या पद्धतीचा शासन निर्णय जारी केलेला आहे. तर आमची एकच मागणी आहे प्रशासनाकडे की त्या GRच्या अनुषंगाने आमची पेशा क्षेत्रामध्ये 1700 वर्गाची पदभरती 5 ऑक्टोबर 24 रोजी जी मानधन तत्वावर केली होती तीच भरती आता शासनाने 50%च्या मर्यादेचा मान ठेवून ती आता कंटिन्यू पुढे केली पाहिजे. आणि त्या ज्या नियुक्त्या आहेत त्या उपस्थित 1700 वर्ग या ठिकाणी कर्मचारी आहेत, त्यांना त्या तातडीने मिळाव्यात, यासाठी आमची ही प्रमुख मागणी आहे. बरं, कधीपासून हा लढा सुरू आहे आपला? आम्ही गेली सातत्याने 2020 पासून आम्ही पेशा भरतीसाठी लढतोय आणि गेले अनेक वर्ष हा पाठपुरावा ZP पालघर असेल किंवा मंत्रालय असेल, मुंबई हायकोर्ट असेल किंवा दिल्लीचं सुप्रीम कोर्ट असेल, आम्ही सातत्याने फक्त आमच्या सामाजिक न्याय आम्हाला जो सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अखत्यारीत काही अधिकार असतात त्यांनी दिलेला आहे आणि ते राईट्स आम्हाला मिळावेत, तो आमचा हक्क देखील आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने शासन प्रशासनाच्या संपर्कामध्ये राहून कसा न्याय मिळवता येईल यासाठी प्रयत्न केलेला आहे वेळोवेळी. बरं, आज आपण हे आंदोलन घेतलेलं आहे, हे बेमुदत आंदोलन आहे असं म्हणता तुम्ही. नेमकं कधीपर्यंत हे आंदोलन चालणार आहे तुमचं? आता आम्ही आजच हे पत्र दिलेलं आहे सन्माननीय CO साहेब, कलेक्टर महोदया आणि पोलीस अधीक्षक सन्माननीय आपले पालघरचे यतीश देशमुख साहेब, सर्वांना आम्ही कळवलेलं आहे. कारण याच्यामागे आम्हाला एकच वाटतं आहे की ज्या ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत लढा केलेला आहे, संघर्ष आम्ही पावलोपावले आम्ही संघर्ष केलेला आहे. 2023ला आमच्या बाबतीत हे घडलेलं आहे. ज्या पद्धतीने आम्हाला शाळा दिल्या गेल्या, सगळ्या नियुक्त्या वगैरे देणार होते, परंतु आदल्या दिवस एक ती संघटना येते, पत्र देते आणि नियुक्त्या पूर्णपणे थांबवतात. आता जर मला या ठिकाणी सांगायचं आहे की जर ह्या समाजावर किंवा ह्यांच्यावर जर खरोखर अन्याय होतो तर मग ज्या दिवशी तुम्ही स्टे आणला त्याच्यानंतर 2 वर्ष तुम्ही का नाही लढले? हे 2 वर्ष तुम्ही झोपले होते का? आता 11 तारखेला शासनाने आदेश काढला, सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अनुषंगाने आदेश काढला, त्याला पण तुम्ही जर आता तुम्हाला जाग येत असेल, एखादा पाण्यामध्ये तो बेडूक असतो आणि बाहेर येतो, तर त्या पद्धतीचं तुमच्यावर आता तुम्हाला वाटतं की आम्हाला अन्याय होतो, तर हे कुठेतरी दुर्दैवी आणि चुकीचं आहे. मला एक सांगायचं आहे की जर तुमच्या समाजावर अन्याय होतो ना तर तुम्ही सतत भांडा प्रशासनासोबत. आम्ही 2020 पासून सातत्याने लढतो. ज्या ज्यावेळी आम्ही काहीतरी संघर्षातून मिळवतो आणि तुम्हाला तेव्हा जाग येतं की अरे आमच्यावर अन्याय झाला, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. हे समाजाच्या नेत्यांनी आणि इतर जे हे करतात ना त्यांनी ओळखलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मी उमेदवारांना सांगेन, जे समजा आमचे बांधव आहेत त्यांनीसुद्धा हे ओळखलं पाहिजे की आपल्यासाठी कोण काय करतो. तुमच्यासाठी तुमचे हक्क मिळाले पाहिजेत, ही आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे. आम्ही कोणाच्या ताटातला किंवा कोणाला आडमुठीपणा कधीच जिंदगीमध्ये केला नाही, परंतु आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. आता हे सुप्रीम कोर्टाने आदेश काय दिले, 50% ओपन भरा, 50% ST कोटा भरा. आताही तुम्हाला काय आहे, परंतु हे लोक कधी चांगला विचार नाही करणार. आपल्याला काय, आपण नेहमी आदिवासी समाज हा कोणाच्या असं ताटाखालचं कधीच अडवत नाही. तो नेहमी दुसऱ्यांचं कसं बोलवेल किंवा सकारात्मक कसा विचार करता येईल हाच विचार करतो. पण काही समाज यामध्ये आता मी नावं घेणार नाही, परंतु ही जी भूमिका आहे ही कुठेतरी बरोबर नाही. ही दुर्दैवी भूमिका आहे की कुठेतरी एक समाज लढतोय त्यांच्या हक्कासाठी आणि त्यांना जेव्हा तो हक्क मिळायला लागतो
तेव्हाच जर तुम्हाला जागत असेल रे त्यांना द्यायला लावला आमच्यावर अन्याय झाला तर हे कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या आडमुठीपणे भूमिका घेऊ नका. तुम्ही तुमच्या हक्कासाठी वाटा. आम्हाला हे मिळालं पाहिजे. तुम्ही त्यांना द्या अगर नका द्या, आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. आणि आमची प्रामुख्याने मागणी तीच होती सुप्रीम कोर्टामध्ये की आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. आम्ही सातत्याने सन्माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सातत्याने पाठपुरावा केला. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, आदिवासी समाज हा जव्हार मोखाडा अतिशय गोरगरीब परिस्थितीमधून शिकलेला समाज आणि हे स्वतः संवर्गातील हे सगळे मुलं आहेत. कोणाच्या घरची परिस्थिती एवढी चांगली नाही तरीसुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई जर जिंकतो तर म्हणजे न्यायालयाचं खरंच सुप्रीम कोर्टाचं स्वागत करायला लागेल. त्या निर्णयाचं भले आम्हाला 50% मर्यादेमध्ये त्यांनी दिलं, परंतु त्याचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन होतं तिथे जर एखादं संघटना किंवा ज्यांना हे बघवत नाही त्यांच्या डोळ्यात येतात तर अशा संघटनांना देखील माझी हात जोडून विनंती आहे की असं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कृपया थांबवावं. कारण पालघर हा जरी आदिवासी बहुल असला तरी येथे सगळे समाज गुण्यागोविंदाने राहतात. हा इथला इतिहास आहे. तर त्या इतिहासाला कुठेही काळीमा फासणारी घटना यापुढे घडू नये असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. कारण कसं आहे, आज जर ह्या मुलांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत तर मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होऊ शकते आणि त्यालाच मग जबाबदार हे सगळे जे संघटना वगैरे आपण म्हणतो हे देखील राहणार आहेत असं मला वाटतं. धन्यवाद सुभाषजी, आपण संवाद साधला. तर नक्कीच हे होते सुभाष राठोड, या आंदोलनाचे ते मुख्य कार्यकर्ते आहेत. नियुक्ती आमच्या हक्काची, अरे नियुक्ती आमच्या हक्काची, अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे न्याय द्या, न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या. पैसा भरती झालीच पाहिजे, पैसा भरती झालीच पाहिजे.